नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया कोटक महिंद्रा बँक लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, कोटक महिंद्रा प्राइम अपॉइंट्स वेटरन शाहरुख तोडीवाला ॲज CEO. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, कोटक महिंद्रा बँक लिमिटेडच्या युनिट कोटक महिंद्रा प्राइम लिमिटेडने न्यू मॅनेजिंग डायरेक्टर आणि CEO म्हणजे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून शाहरुख तोडीवालाला अपॉइंट केले आहे. चला आता बोलूया सनोफी कन्झ्युमर हेल्थकेअर लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, सनोफी कन्झ्युमर हेल्थकेअर लिमिटेड डिक्लेअर्स ₹55 फायनल डिव्हिडंड इवन ॲज Q4 प्रॉफिट ड्रॉप्स 35%, मार्जिन्स श्रिंक्स. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, सनोफी कन्झ्युमर हेल्थकेअर लिमिटेडने आपला क्वार्टरली रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 34.8%ने डिक्रीज होऊन 44.3 कोटी रुपये आला आहे आणि मागल्या वर्षी याच क्वार्टरमध्ये या कंपनीचा नेट प्रॉफिट होता 67.9 कोटी रुपये. आणि मित्रांनो, सनोफी कन्झ्युमर हेल्थकेअर लिमिटेडचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 24%ने डिक्रीज होऊन 170.7 कोटी रुपये आला आहे, जो मागल्या वर्षी सेम क्वार्टरमध्ये होता 224.6 कोटी रुपये. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर सनोफी कन्झ्युमर हेल्थकेअर इंडिया लिमिटेडने 55 रुपयांचा फायनल डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे. परंतु याला देण्यासाठी या कंपनीने आतापर्यंत रेकॉर्ड डेट फिक्स केली नाही. चला आता बोलूया CIE ऑटोमोटिव्ह इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, CIE ऑटोमोटिव्ह इंडिया Q4 प्रॉफिट रायजेस 9.5% डिव्हिडंड अनाऊन्स. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, CIE ऑटोमोटिव्ह इंडिया लिमिटेडने आपला क्वार्टरली रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 9.5%ने इन्क्रीज होऊन 184.9 कोटी रुपये आला आहे आणि मागल्या वर्षी सेम क्वार्टरमध्ये या कंपनीचा नेट प्रॉफिट होता 168.9 कोटी रुपये आणि या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 5.8%ने डिक्रीज होऊन 2109.9 कोटी रुपये आला आहे आणि याचा रेव्हेन्यू सेम क्वार्टरमध्ये मागल्या वर्षी होता 2240.3 कोटी रुपये. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर CIE ऑटोमोटिव्ह इंडिया लिमिटेडने 7 रुपयांचा फायनल डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 23 एप्रिल 2025. चला आता बोलूया ॲक्शन कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, ॲक्शन कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट लिमिटेड बॅक्स लार्जेस्ट एव्हर ऑर्डर वर्थ ₹420 करोड फ्रॉम मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स. तर मित्रांनो, ॲक्शन कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट लिमिटेडला आतापर्यंत आपला सगळ्यात मोठा ऑर्डर मिळाला आहे मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सकडून आणि या ऑर्डरची किंमत आहे 420 कोटी रुपये. चला आता बोलूया टॉरेंट पॉवर लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, टॉरेंट पॉवर लिमिटेडने टॉरेंट ग्रीन एनर्जीच्या अंडर टॉरेंट ऊर्जा 30 फॉर्म केली आहे आणि मित्रांनो, याचा उद्देश आहे आपल्या रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट्सला एक्सपांड करण्याचा आणि आपल्या क्लीन एनर्जी पोर्टफोलिओला मजबूती देण्याचा. चला आता बोलूया NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडबद्दल.
तर मित्रांनो NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड साइन्स MOU विथ BLP टू बूस्ट इंडियाज कार्बन न्यूट्रल गोल्स. तर मित्रांनो NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडने BLP सोबत MOU म्हणजे मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन केला. कशासाठी? टू बूस्ट इंडियाज कार्बन न्यूट्रल गोल्स. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या दिग्गज कंपनीबद्दल, जिचे नाव आहे टाटा स्टील लिमिटेड. तर मित्रांनो टाटा स्टील लिमिटेड ॲक्वायर्स $300 million इक्विटी स्टेक इन टी स्टील होल्डिंग्स. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो टाटा स्टील लिमिटेडने टी स्टील होल्डिंग्स PTE लिमिटेडचे 191 कोटी 8,28,025 ऑर्डिनरी इक्विटी शेअर बाय केले आहे. $300 मिलियन म्हणजे 2,603 कोटी रुपयांमध्ये. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या अजून एका कंपनीबद्दल, जिचे नाव आहे टाटा मोटर्स लिमिटेड. तर मित्रांनो टाटा मोटर्स शेअर इन फोकस ऑन बज ऑफ पार्टनरशिप विथ टेस्ला. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो इलॉन मस्कची कंपनी टेस्ला महाराष्ट्रामध्ये आपला मॅन्युफॅक्चरिंग प्लांट स्थापित करण्याचा प्लान बनवत आहे. आणि मित्रांनो याकरिता टेस्ला टाटा मोटर्स लिमिटेडसोबत पार्टनरशिप करू शकते, अशी रिपोर्टच्या थ्रू अपडेट येत आहे. तर मित्रांनो अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.